नमस्कार, मी सुप्रिया. आजच्या स्टोरीचं नाव आहे लग्नानंतर होईलच की प्रेम. लग्नानंतर माझी पहिलीच रात्र होती. सगळ्या स्वप्नांनी भरलेली, मनात हजार विचार. पण त्या रात्री असं काहीतरी घडलं की माझ्या नवऱ्याने मला स्पर्शसुद्धा केला नाही. आणि मला कळेना, चूक माझी होती का की काहीतरी वेगळंच होतं. निकिताचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. गावभर तिच्या लग्नाची चर्चा होती. अगं निकिता, किती गोड दिसतेस गं. काकू मावशा सगळ्याच तिचं कौतुक करत होत्या. सासरी पोचली तेव्हा दारात सगळे उभे होते. आरती झाली. उंबरठा ओलांडताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण मनात मात्र एक वेगळीच खुशी होती. या हो सुनबाई, आमच्या घरात स्वागत आहे तुमचं. सासूबाईंनी हसून तिचा हात धरला. घरात सगळे खूप खुश होते. कोण पाणी देत होतं, कोण गोड बोलत होतं. निकितालाही वाटलं, वा किती छान घर मिळालं मला. सगळ्या विधी, हसणं खेळणं, गडबडीत दिवस गेले. रात्रीपर्यंत ती पूर्ण थकली होती. थोड्या वेळाने सगळे म्हणाले, चला आता नवरा नवरीला विश्रांती घ्या. निकिताचं हृदय धडधडायला लागलं. कारण ही तिची पहिली रात्र होती. ती हळूच खोलीत गेली. सजवलेली खोली, फुलांचा सुगंध, मनात थोडी भीती पण जास्त आनंद. विशाल मला खूप आवडतो. आता आपलं आयुष्य किती सुंदर सुरू होईल. ती स्वतःशीच हसली आणि मनात म्हणाली. पण विशाल खोलीत आला आणि काहीच बोलला नाही. तो शांतपणे एका बाजूला बसला. मोबाईल हातात घेतला. निकिता थोडी गोंधळली. काय झालं असेल? तो माझ्याशी बोलत का नाहीये? थोड्या वेळाने तो उठला आणि म्हणाला, तू झोप, मी इथेच आहे. बस एवढंच. ना हसू, ना प्रेमाचा शब्द, ना तिच्याकडे एकदा नीट बघितलं सुद्धा नाही त्या रात्री. निकिता एकटीच त्या सजवलेल्या पलंगावर पडली. डोळ्यात प्रश्न, मनात भीती. विशालला मी आवडते का नाही? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.